It is used. It is used. It is used to do. It is used to do animated part. Animated part. Animated part of a program. Animated part of a program in .NET. In .NET. In .NET आता बघा इकडे त्याच्यामध्ये it has following properties. It has following properties. पहिली का name. आवाज येतोय ना? Yes, sir. Yes, sir. Name. त्याच्यामध्ये नेमिंग प्रिफिक्स इज TMR. Naming prefix is TMR. TMR, comma, it is used for identification purpose. It is used for identification purpose. It is used for identification purpose. Next, enable. Enable. त्याच्यामध्ये it is used to activate timer control. It is used to activate timer control. It is used to activate timer control by changing its value. By changing its value to true. By changing its value to true. By changing its value to true. Next interval. Next interval. त्याच्यामध्ये it is used to specify time interval to the timer control. Time interval to the timer control. Full stop. Its value is in millisecond. Its value is in millisecond. Its value is in millisecond. बरं बघा. For example,
Write a .NET program. Assignment बघूया. Assignment बघूया एकच मिनिट. Write a .NET program to blink. Write a .NET program for blinking an image. Assignment number 2. 2 नंबरची स्लिप आहे. Assignment number 2. Write .NET program for blinking an image. Write a .NET program for blinking an image. काय करावं लागेल? Same application actually we are discussing. You people are discussing VB language. काय करावं लागेल? सर एक Idea. इमेज घेऊन त्याला टाइमर सेट करावं लागेल. काय करावं लागेल? पहिल्यांदा एक इमेज घेऊन त्याला टाइमर सेट करावं लागेल. ओके, मी आता इमेज घेतो. इमेज साठी आपल्याकडे कोणता कंपोनंट आहे? पिक्चर बॉक्स. आता पिक्चर बॉक्स घेतला बघा इथे. ओके, पिक्चर बॉक्स. आता टायमर कंट्रोल ऑलरेडी मी घेतलाय बघा इथे खाली आहे तो. आता मी बटन घेतो. दॅट इज फॉर रायटिंग द कोड. ठीक आहे, आय एम टेकिंग बटन लाईक दिस. Change the caption of button to blink image. डिझाईन करा माझ्या बरोबर. ब्लिंक इमेज. डिझाईन झालं की सांगा. झालं का डिझाईन? एक टायमर कंट्रोल, एक बटन आणि एक पिक्चर बॉक्स. Yes, sir. Now what we have to do, we have to display the image onto the picture box. तुम्हाला आता त्या पिक्चर बॉक्स वरती इमेज डिस्प्ले करायची आहे. मी आता पिक्चर बॉक्स वरती क्लिक केलं. Suppose if you want to display the image at runtime, you can display. Suppose if you want to display the image onto the picture box at runtime, then we have to use from file method. तुम्ही from file method यूज करू शकता. आणि जर तुम्हाला जर या असाइनमेंट मध्ये असं काही कंपल्शन नाहीये की तुम्हाला इमेज कशी डिस्प्ले करायची, जर असं काही नसेल तुम्ही आपली इमेज त्याच्यामध्ये स्टॅटिक टाइमलाच डिस्प्ले करू शकता. मग या पिक्चर वरती क्लिक केलं. इमेज नावाची त्याची प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टीवरती मी क्लिक करतोय. इमेज प्रॉपर्टीवरती क्लिक केलं की त्याच्या शेजारी बटन दिसतंय. दिसतं का तुम्हाला बटन? हे बघा इथे Yes, sir. दिसतं सगळ्यांना. ओके, त्या बटनवरती क्लिक करा. इथे इमेज नाहीये, इमेज इम्पोर्ट करा. इम्पोर्ट वरती क्लिक केलं. देन सपोज इमेज इज ऑन ए ड्राईव्ह. इथंच कुठेतरी असेल ए ड्राईव्ह वरती. Then I am changing the drive. Suppose E, कारण आपल्या इमेज बऱ्यापैकी तिथंच आहेत. TPU लोगो इथे आली. ओके, ठीक आहे. त्याच्यावरती इमेज डिस्प्ले झालेली आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये जर इमेज फुल साईज फॉर्मॅट मध्ये हवी असेल तर आपण त्यावेळी त्याची कोणती प्रॉपर्टी वापरली होती? साईज मोड. ठीक आहे ना. साईज मोडची व्हॅल्यू नॉर्मल आहे. तुम्ही चेंज करा, स्ट्रेच इमेज करा. ती इमेज जेवढी काही इमेज आहे ती फुल साईज मध्ये त्या पिक्चर बॉक्स वरती काय होईल? डिस्प्ले होईल. हे सगळं आपण डिझाईन टाइमलाच करायचं. आपल्याला काही जास्त बाकीचं करायची गरज याच्यामध्ये नाही. मग त्याच्यानंतर तुम्हाला कोड लिहायचा आहे. दॅट इज फॉर ब्लिंक इमेज बटन. आता लिहा कोड फॉर ब्लिंक इमेज बटन. कोड फॉर ब्लिंक इमेज बटन आलो इथे. code for blink image button.
तुम्हाला याच्यामध्ये जो कोड लिहायचा आहे ना, तो कोड लिहायचा आहे टॉगलचा. म्हणजे तुम्हाला इमेज एकदा दिसली पाहिजे, म्हणजे एकदा ऑन असली पाहिजे, एकदा ऑफ असली पाहिजे. म्हणजे यासाठी इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर करा, गेम बी ॲज बुलियन. एक व्हेरिएबल डिक्लेअर केला. तुम्हाला जर वाटलं त्या व्हेरिएबलला तुम्हाला इनिशियल व्हॅल्यू द्यायची, देऊन टाका. आमच्या लोड इव्हेंटला या आणि बी इक्वल टू ट्रू म्हणा. ट्रू व्हॅल्यू दिली. आता आपल्याला काय करायचंय, बी ची व्हॅल्यू ट्रू असेल ना तर त्या इमेजला तुम्हाला व्हिजिबल करायचंय, आणि बी ची व्हॅल्यू जर फॉल्स असेल ना तर तुम्हाला त्याला इनव्हिजिबल करायचंय. आणि हा जो कोड आहे ना, हा तुम्हाला कंटिन्युअसली एक्झिक्यूट झाला पाहिजे. बरोबर. आता काय राहतं बघा, टायमर कंट्रोल जो आहे ना, त्या टायमर कंट्रोलला एकच इव्हेंट आहे. तुम्ही जर व्हीबी मध्ये बघितलं असेल तर त्याच्या इव्हेंटचं नाव काहीतरी टायमर आहे. बरोबर. तुम्ही .NET मध्ये आला ना तर त्याच्या इव्हेंटचं नाव काय, टिक इव्हेंट आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही टायमर कंट्रोल ऍप फॉर्मवरती प्लेस करताय त्यावेळी तो खाली प्लेस होतोय. खाली प्लेस होतोय म्हणजे काय झालं, तो रन टाइमला तुम्हाला दिसणार नाहीये. ठीक आहे ना, रन टाइमला तुम्हाला तो दिसणार नाही. मग रन टाइमला जर तुम्हाला तो दिसणार नसेल तर मग तुम्ही त्याच्यावरती क्लिक करू शकत नाही. बरोबर. मग तुम्ही त्याची ती इव्हेंट जी आहे, जी टिक इव्हेंट आहे, ती टिक इव्हेंट कधी एक्झिक्यूट होईल, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं बघा. पहिल्यांदा तुम्हाला टायमर कंट्रोलला ऍक्टिव्हेट करायचं आहे. टायमर कंट्रोलला ऍक्टिव्हेट केलं की इंटरवल ही जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला तुम्हाला व्हॅल्यू द्यायची, म्हणजे टाइम इंटरवल द्यायचा आहे की तो टाइम इंटरवल मिली सेकंद मध्ये राहतो. आणि जेवढा टाइम इंटरवल तुम्ही इंटरवल प्रॉपर्टीला पास कराल, टायमर कंट्रोल ऍक्टिव्हेट झाल्यानंतर टायमर कंट्रोल जो टाइम इंटरवल तुम्ही इंटरवलला असाइन केलाय तेवढाच टाइम तो वेट करतो. आणि तेवढा टाइम संपला की तो काय करतो, त्याची टिक इव्हेंट जी आहे त्या टिक इव्हेंटला ऑटोमॅटिकली कॉल करतो. आपल्याला कॉल करायची गरज नाही. आणि जो कोड आपण त्या टिक इव्हेंट मध्ये लिहिणार आहोत तो कोड कंटिन्युअसली एक्झिक्यूट होतो जोपर्यंत तुम्ही त्या टायमर कंट्रोलला डिसेबल करत नाही. समजलं का काय? समजेल बघा, सांगतो. थोडं समजलं का काय सांगितलं ते? येस सर. ओके. नाऊ आय एम ऍक्टिव्हेटिंग टायमर कंट्रोल. म्हणजे मी बटनवरती क्लिक करतोय, टायमरला ऍक्टिव्हेट करतोय. ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपल्याला त्याची प्रॉपर्टी यूज करायची आहे, इनेबल. इनेबल इक्वल टू काय म्हणायचं, ट्रू. इनेबलची व्हॅल्यू ट्रू केली की टायमर कंट्रोल ऍक्टिव्हेट झाला. इफ यू वॉन्ट टू ऍक्टिव्हेट टायमर कंट्रोल देन वी हॅव टू यूज इट्स enable property. Now what I have to do, I have to assign time interval to the timer control. आता मी त्याला टाइम इंटरवल असाइन करतोय. टायमर 1 डॉट इंटरवल इक्वल टू 500. टाइम मी त्याला पास करतोय, त्या टाइम इज इन मिली सेकंद. 1000 मिली सेकंद इक्वल टू 1 सेकंद. आपण आता 500 मिली सेकंद पास करतोय म्हणजे अर्धा सेकंद. आता काय होणार आहे, प्रोग्राम रन केला की 500 मिली सेकंद तो टायमर कंट्रोल वेट करेल आणि लगेच तो काय करेल, हा टाइम इंटरवल संपला ना, इट ऑटोमॅटिकली कॉल्स टू दी पीक इव्हेंट ऑफ टायमर कंट्रोल. त्या इव्हेंटला तो कॉल करेल. त्या इव्हेंटला कॉल केलं की मग ह्या इव्हेंटमध्ये आपण जो कोड लिहिणार आहोत तो कोड कंटिन्युअसली एक्झिक्यूट होणार आहे. तो काही थांबत नाही तोपर्यंत तुम्ही टायमरला स्टॉप करत नाही. बरोबर. मग आता आपण पीक इव्हेंट मध्ये आलो. तो इंटरवल जो दिलाय ना, तो इंटरवल म्हणजे टायमरला स्टार्ट करण्यासाठीचा टायमिंग आहे. आणि त्याच्यानंतर जे काही ब्लिंकिंग होणार आहे त्या ब्लिंकिंगचा जो टाइम गॅप आहे तो पण त्या इंटरवल मधूनच टायमर कंट्रोल घेतो. म्हणजे एकदा तुम्हाला इमेज व्हिजिबल दिसेल, नेक्स्ट व्हिजिबल ते किती वेळ राहील, 500 मिली सेकंद. त्याच्यानंतर मग ती इनव्हिजिबल होईल, व्हिजिबल इनव्हिजिबल. पण त्याचा जो व्हिजिबल आणि इनव्हिजिबलचा जो टाइम स्पॅन आहे तो म्हणजेच काय राहते, त्याची इंटरवल प्रॉपर्टी. तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. If you activate timer control, the timer control waits for 500 milliseconds. Then after completion of the time interval, timer control calls to its tick event, and the code which is returned at the tick event of timer control is continuously executing till timer control gets stopped. ओके. मग आता काय होणार आहे बघा, मी तर लिहिते, मला आता काय करायचंय, ब्लिंकिंगचा कोड लिहायचा आहे. मग मी काय म्हणेल, इफ बी. तर तुम्ही असं पण म्हणू शकता, इफ बी इक्वल टू ट्रू, कसं पण चालेल. इफ बी इक्वल टू ट्रू, जर बी ची व्हॅल्यू ट्रू असेल तर काय करायचंय तुम्हाला त्या इमेजला ना व्हिजिबल करायचंय. मग तुम्ही काय म्हणणार, पिक्चर बॉक्स
अरे इमेज तुमची कुठे आहे? पिक्चर बॉक्स वरती आहे. पिक्चर बॉक्स वन डॉट विजिबल इक्वल टू ट्रू. पिक्चर बॉक्स वन डॉट विजिबल इक्वल टू ट्रू. आणि जर बी ची व्हॅल्यू फॉल्स असेल तर तुम्हाला काय करायचं? पिक्चर बॉक्सला मला इनविजिबल करायचंय. म्हणजे काय म्हणावं लागेल इथे? फॉल्स. आता माझा क्वेश्चन आहे, बी ची व्हॅल्यू ट्रू आहे, पिक्चर बॉक्स तुमचा विजिबल झाला, आणि बी ची व्हॅल्यू फॉल्स असेल तर पिक्चर बॉक्स तुमचा इनविजिबल होणार आहे. पण बीला तुम्हाला काय करावं लागेल? ट्रू करावं लागेल, किंवा तुम्हाला बीला फॉल्स करावं लागेल. मग तुम्हाला इथं करायचं बघा. तर बी ची व्हॅल्यू ट्रू असेल तर पिक्चर बॉक्स हा विजिबल राहील, आणि इथे तुम्हाला बीला काय करायचंय? फॉल्स. बी तुमचा फॉल्स असेल तर त्याचा एल्स पार्ट एक्झिक्यूट होईल, पिक्चर बॉक्स इनविजिबल होईल, आणि तुम्हाला बीला काय करायचंय? ट्रू. काय तुम्ही लिहिताय त्याला काय म्हणायचं? टॉगल. If B is true, then make picture box as visible as well as change the value of B to false. Then next time हा जो कोड आहे ना, हा रिकर्शन सारखा एक्झिक्यूट होतो, कंटिन्युअसली एक्झिक्यूट होतो, तो काही थांबत नाही एक्झिक्युशन होताना. त्यामुळे एकदा बी ची व्हॅल्यू ट्रू असेल तो इथे येईल, नंतर बी फॉल्स झाला की तो एल्स मध्ये येईल, इथे येईल, इथे परत बी ट्रू होईल, परत हे एक्झिक्यूट करेल, बी फॉल्स होईल, हे एक्झिक्यूट करेल, हे कंटिन्युअस काय होईल? चालूच राहील. बघा, एनी प्रॉब्लेम इन दिस? काय कळलं का? Yes, sir. हो सर. Yes, sir. Okay. Now I am executing this. बघा आता, ब्लिंक इमेज. समजलं का काय झालंय? Oh, sir. हो सर. Yes, sir. लॅबर कोड फॉर ब्लिंक इमेज बटन, हा कोड लिहून टाका. बघा इथे टॉगलचा आमच्या लोड इव्हेंटला बीला ट्रू व्हॅल्यू दिलेली आहे. बटनच्या क्लिक इव्हेंटला तुम्ही टायमर कंट्रोल ऍक्टिव्हेट केलाय, आणि टायमरच्या टिक इव्हेंटला तुम्ही हा टॉगलचा कोड लिहिलाय. त्यामुळे इथे लिहा कोड फॉर बटन, हे लिहा, नंतर लिहा कोड फॉर टिक इव्हेंट ऑफ टायमर कंट्रोल, मग हे लिहा. एक मिनिट, कोणतरी जॉईन होते. सर ललितचे रिक्वेस्ट. केली.